विधान परिषदेमध्ये काल इथेनॉलच्या संदर्भामध्ये मांडणी करण्यात आली। खऱ्या अर्थानं या देशाला आत्मनिर्भर बनवायचं असेल, समृद्ध बनवायचं असेल, परकीय चलन वाचवायचं असेल तर इथेनॉल शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे। जगाच्या पाठीवरती जमिनीच्या पोटामध्ये पेट्रोलियम पदार्थ मिळतात, पण भारत एकमेव असा देश आहे की जमिनीच्या वर आमच्याकडे डिझेल आणि पेट्रोल आहे, आणि ते ज्वारीमध्ये आहे, धानामध्ये आहे, मक्यामध्ये आहे, ऊसामध्ये आहे, आणि म्हणून इथेनॉलला मोठ्या प्रमाणामध्ये निर्मितीसाठी प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे। इथेनॉलवरती 1975 सालापासून ब्राझीलमध्ये वाहनं त्या ठिकाणी चालत आहेत। काही वाहन 100% इथेनॉलवरती त्या ठिकाणी चालवले जात आहेत। आपल्या देशामध्ये 2001 नंतर इथेनॉल वापरायला सुरुवात झाली। आपण आता 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करत आहोत, परंतु 20%च्या ऐवजी 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती आपल्याला करावी लागेल। ब्राझील 27% पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल मिक्स करत आहे। भारत देशामध्ये सुद्धा 27% याची वाढ करणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु या तंत्रज्ञानाला काही आयतखाव बांडगुळ इथेनॉलला विरोध करत आहेत, आणि शेतकऱ्याच्या अन्नामध्ये तर ते माती कालवतच आहेत। परंतु आत्मनिर्भर भारत न होता तो गुलाम निर्भर भारतच उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका इथेनॉलला विरोध करून काही बांडगुळ या राज्यामध्ये देशामध्ये बजावत आहेत। या बांडगुळांना मी इशारा देतो, तुम्ही जर इथेनॉलला विरोध केला तर शेतकऱ्याच्या हातामध्ये ऊसाचं दांडका आहे, तुमच्या पाठी सोलून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि म्हणून आत्मनिर्भर भारत जर आपल्याला बनवायचा असेल तर पेट्रोल डिझेलची आयात कमी झाली पाहिजे, ही भूमिका रयत क्रांती संघटनेची आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची आहे। विशेषतः काँग्रेसच्या काळामध्ये इथेनॉल हे 1.5% ते 2% पेट्रोल डिझेलमध्ये मिक्स केलं जात होतं। अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी 5% पासून 10% पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय घेतला, मिश्रण करण्याचा निर्णय घेतला। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर या देशाचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी तो 20% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेतला, आणि निश्चितपणानं हा निर्णय शेतकऱ्याचा हिताचा होता। परंतु काही लोक जाणीवपूर्वक इथेनॉलमुळे आमच्या गाड्या बंद पडत आहेत, इथेनॉलमुळे आमचं मायलेज कमी होत आहे, ह्या अफवा खऱ्या अर्थानं काही लोक पसरत आहेत। कधी शेतकरी म्हटला नाही की इथेनॉल मिश्रणामुळे माझ्या ट्रॅक्टरचं मायलेज कमी पडतं, इथेनॉल मिश्रणमुळे आमच्या मोटरसायकलीचं अवरेज कमी येतं, शेतकरी नाही म्हटला। पण आयतखाव बांडगुळ शेतकऱ्याचंच खातात अन्नधान्य, ते मात्र ह्याला विरोध करत आहेत, आणि म्हणून हा विरोध आम्ही मोडून काढू। 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती झाली पाहिजे, आणि इथेनॉल मिश्रण आता 20%वरनं 30% केलं पाहिजे, आणि याला देशातला शेतकरी या निर्णयाच्या पाठीशी सरकारच्या खंबीरपणे आहे। काही लोक ऑइल कंपन्या, तेल कंपन्या यांची भाटगरी करत आहेत, काही लोक ठराविक उद्योगपतींचं दलाली करत आहेत आणि इथेनॉलला विरोध करत आहेत। या दलालांना आम्ही ठोकून काढू। या ठिकाणी तुम्ही दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आणला होता,
तुमच्या विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे नेटवर्क आहे ते तुम्ही उभं केलं होतं गोपीचंद पडळकरांच्या संदर्भात. जे आहे तुकाराम मुंडे यांनी सेम पद्धत उघडकीस आणलेली आहे. तुकाराम मुंडेंना मी पहिल्यांदा धन्यवाद देईन. मी आणि माझे सहकारी गोपीचंद पडळकरचे यांनी आम्ही दुधामध्ये कशा पद्धतीनं केमिकल मिक्स केलं जातं, खयाचा सोडा मिक्स केला जातो, शॅम्पू घातला जातो आणि कृत्रिम दूध तयार करून ते ग्राहकांना विकलं जातं हे आम्ही उघड केलेलं होतं. आणि त्याच्यामुळं खऱ्या दूध उत्पादकाला खऱ्या अर्थानं त्याच्या दुधाला चांगला भाव मिळत नाही. आणि निश्चितपणानं तुकाराम मुंडे साहेब हे या खात्याला आयुक्त म्हणून आले. एक बघा की खुर्ची तीच आहे, पद बी तेच आहे, अधिकार बी तोच आहे आणि खातं बी तेच आहे. माणूस बदलल्याबरोबर तोच कायदा, तेच खातं, तीच खुर्ची, माणूस बदलला की कसं वेगळंपण दिसून येतं हे आता तुकाराम मुंडेंच्या कामातून निश्चितपणानं स्पष्ट झालंय. निश्चितपणानं दुधामध्ये त्यावेळी आम्ही म्हटलं होतं की जवळजवळ 20% म्हणजे 20 ते 25 लाख लिटर दूध राज्यामध्ये हे भेसळयुक्त दूध आहे आणि त्या दुधावरती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. मुंबईच्या सहभागात जे म्हैशींचे तबेले आहेत त्यातून येणारं दूध याचीही सुद्धा कडक तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे. मुंबईमध्ये जे खाजगी विक्रेते आहेत जे सुट्टं दूध विकत आहेत, लूज दूध विकत आहेत, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ आहे, त्याची सुद्धा तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्या पॅकिंग पिशव्या आहेत या पॅकिंग पिशव्यांची सुद्धा सॅम्पल काढून त्याच्यामध्ये भेसळ आहे का हे सुद्धा जर तपासलं गेलं तर 20 ते 25 लाख लिटर दूध हे भेसळीचं कमी होईल आणि त्याचा फायदा दूध उत्पादकाला स्थिर भाव मिळण्यामध्ये निश्चितपणानं होईल. राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे किंवा मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख डिझास्टर मॅन करतात. काय आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळजी यांना देवेंद्रजींच्यावरती बोलल्याशिवाय ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत हे महाराष्ट्राला माहीत होत नाही. हा पहिला भाग आहे. देवेंद्र फडणवीस हा फिनिक्स पक्षी आहे आणि म्हणून मला वाटतं की काँग्रेस पक्ष आणि त्याचे हे अध्यक्ष अल्लाउद्दीन खलाजीचा हा नवा अवतार आहे या महाराष्ट्रामध्ये. आणि हर्षवर्धन सपकाळ हा विदर्भाला लागलेला एक मोठा कलंक आहे. एक विदर्भातलं बुद्धिवादी विकासभिमुख नेतृत्व या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं 150च्या आसपास त्यांना आमदार त्यांच्या पाठीशी उभा केलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की कर्तृत्वान देवेंद्रजी यांची जी झळाळी आहे, कामाची भरारी आहे, ती अशा अपशकुनी माणसामुळे झाकले जाईल असं मला अजिबात वाटत नाही. जानना चाहिए इथेनॉल को लेके कुछ विरोध कर रहे हैं. आपने कहा कि किसानों का जो गन्ना है उसको लेके और किसानों के बारे में कहा, समझाया कि किस तरह से इथेनॉल यूज कर सकते हैं. अभी क्या है कि इथेनॉल का जो संशोधन हुआ 1975 में और वो ब्राजील में हुआ था. हमारे इंडिया में इथेनॉल का संशोधन किया भी नहीं और किसानों का अच्छा दाम मिलेगा इसके विचार कांग्रेस वालों ने कभी किया ही नहीं है. 2001 के बाद इथेनॉल का प्रोडक्शन हिंदुस्तान में शुरू हुआ तो खाली 1% 2% इथेनॉल ये पेट्रोल डीजल में मिश्रण करते थे. लेकिन अभी नरेंद्र मोदी सरकार ने अच्छा निर्णय लिया, 20% इथेनॉल डीजल पेट्रोल में मिश्रण करने का निर्णय लिया. वो किसानों के लिए फायदा में है. अभी हम परकीय चलन खर्च करके बाहर का पेट्रोजन पदार्थ आयात कर रही है. परकीय चलन बचने के लिए एक ही मार्ग है
तो इथेनॉल का यूज ज्यादा से ज्यादा डीजल पेट्रोल में करना चाहिए और हम सपोर्ट करते हैं। जो कई लोग इथेनॉल को विरोध करते हैं वो बानगुल है, उनका कोई योगदान नहीं है। जो विरोध करने के लोगों के लिए हम किसानों के सामने आएंगे तो हम उसको मार देंगे, सालों को उसका टांग भी तोड़ देंगे, कारण वो किसानों को अनाज में मिट्टी मिला रहे हैं। और इसीलिए इथेनॉल का हम सपोर्ट करते हैं और इथेनॉल का प्रोडक्शन बढ़ाना चाहिए, पेट्रोल डीजल में और ज्यादा बढ़ाना चाहिए, कोई फर्क नहीं पड़ता। जिसकी गाड़ी बंद पड़ती है वो नाले में ढकल दो, तेरी गाड़ी चलाने के लिए किसान खेती में मेहनत नहीं करता और ये किसी का गाड़ी का माइलेज कमी भी नहीं होता। ये सब अफवाह फैल रही है।